हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। दिल्लीतील अमित शहांच्या भेटीनंतर राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेणार। महायुतीत सहभागी झाल्यास रणनीतीवर चर्चा होणार, सूत्रांची माहिती। 1 ते 2 दिवसात सर्व गोष्टी सविस्तर सांगणार अमित शहा आणि राज ठाकरेंच्या भेटीवर उपमुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। सांगली आणि भिवंडीची जागा आम्हीच लढवणार, मुंबईतील लोकसभेच्या 2 जागा आमच्याकडे, नाना पटोलेंचा दावा। अंबादास दानवे आणि खैरेंमध्ये कुठलाही वाद नाही, संजय राऊतांची प्रतिक्रिया। मात्र उमेदवार जाहीर न झाल्यानं मी लोकसभा निवडणूक लढवण्यास इच्छुक, अंबादास दानवे ठाम। बजरंग सोनवणेंकडून अजित पवार गटाच्या सदस्यत्वाचा राजीनामा। बजरंग सोनवणे आज पवार गटात प्रवेश करणार। बीडमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात पवारांची रणनीती। बारामती लोकसभेसंदर्भात फडणवीसांची हर्षवर्धन पाटलांसोबत बैठक। फडणवीस इंदापुरात कार्यकर्त्यांशी संवाद साधणार। महायुतीबाबत नाराजी नाही, अजित पवारांसोबतही चर्चा करू, हर्षवर्धन पाटलांचं वक्तव्य। घराणेशाही विरोधात लढतोय, विजय शिवतारे बारामती लोकसभा लढवण्यावर ठाम। शिवतारे आज भोर, वेल्हा आणि मुळशीच्या दौऱ्यावर। विजय शिवतारे अनंतराव थोपटेंच्या भेटीला। शिवतारेंकडून थोपटेंना पवार विरोधाची आठवण, तर शिवतारे यांना आशीर्वाद, पण अंतिम निर्णय लवकर घेऊ, अनंतराव थोपटे यांची प्रतिक्रिया। बारामती लोकसभेला महायुतीच्या उमेदवार सुनेत्रा पवारच असणार। महायुतीच्या फलकावर सुनेत्रा पवार यांना मताधिक्य देण्याचा निर्धार। सुनेत्रा पवारांच्या आज बारामतीत भेटीगाठी। अजित पवारांच्या भेटीनंतर दिलीप मोहिते पाटलांची भूमिका मवाळ। आढळराव पाटील शिरूरमधून लोकसभा लढणं निश्चित, मोहिते पाटलांकडून विरोध संपल्याचे संकेत। 5 वर्षांपूर्वी आव्हान दिलेल्यांनाच उमेदवार करणार, अमोल कोल्हे यांचा आढळराव पाटलांवरनं अजित पवारांना टोला। तर मी राष्ट्रवादीत जाणार, यापेक्षा मी महायुतीचा उमेदवार असणार, आढळराव पाटील यांची प्रतिक्रिया। रासपचे महादेव जानकर आणि शरद पवारांमध्ये बैठक, सकारात्मक चर्चा झाल्याची जानकरांची माहिती। मवियाकडून जानकरांना माढ्याची उमेदवारी मिळण्याचा अंदाज। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।